नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या डिसेंबर महिना संपत आलेला आहे आणि जानेवारी 2026 सुरू होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार की डिसेंबर 2025 मध्येच जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, नक्की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अनेक शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत, अपात्र ठरलेले आहेत. ते शेतकरी बांधव कोणते आहेत, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, हे व्हिडिओ संपूर्ण ऐकायचा आहे, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार, ही अपडेट्स तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. तत्पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी अनेक सरकारच्या माध्यमातून अनेक पात्रता किंवा अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत ते अगोदर जाणून घेऊया. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे की एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या योजनेचा जर लाभ घेत असतील तर ते शेतकरी बांधव आता वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे एका कुटुंबातील एकच व्यक्ती आता नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल, या योजनेचा लाभ घेऊ शकते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात असेही शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांपासून वंचित राहणार आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी बांधवांची केवायसी प्रक्रियाच कंप्लीट नाहीये, असे शेतकरी बांधव सुद्धा वगळण्यात आलेले आहेत आणि वगळण्यात देखील येतील पुढे जाऊन. त्यानंतर काही शेतकरी बांधवांचा आधार हे बँकेला लिंक नाहीये. शेतकरी मित्रांनो, कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा करून घ्यावयाचा असेल तर तुम्हाला तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला शासनाच्या माध्यमातून जे काही अनुदान भेटत असतं, जे काही पीएम किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल, ह्याची काही योजनेची रक्कम आपल्याला भेटत असते, तर ती रक्कम आपल्याला डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केली जाते आणि डायरेक्ट डीबीटीद्वारे रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपला आधार हे आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असतं. तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी बांधवांचं लँड रेकॉर्ड जे आहे तर ते नो दाखवत आहे. याचा अर्थ असा असतो की तुमच्या नावावरती तुमचं सातबारा उतार्यावरती तुमचं नाव नाहीये, म्हणजेच तुमच्या नावावरती जमीन नाहीये. याचा अर्थ असा होतो की तुमच्या नावावरती जमीन नाही म्हणजे तुम्ही पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल त्या योजनेसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे मित्रांनो, ही 4 कामे तुमची जर यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा भेटणार आहे. अन्यथा तुम्हाला यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो झालेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्याच pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता की तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की आम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेची केवायसी प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे, मग आता नव्याने आम्हाला नमो शेतकरी योजनेची केवायसी प्रक्रिया कंप्लीट करावी लागणार का? तर नाही शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात तेच संपूर्ण शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात. त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला असेल तर मात्र तुम्हाला काही काम करायचं नाहीये, आपोआपच तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा नक्कीच जमा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, शेतकरी बांधवांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे नमोचे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार अशी माहिती देखील समोर येत आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, असं होणार नाहीये. आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला हवा होता. कारण आपण जर पाहिलं तर 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21 हप्त्याचा लाभ भेटला. त्यानंतर साधारणतः 9 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता. परंतु तो अद्याप म्हणजे 1 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा झालेला नाही. त्या उलट आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणा
देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या माध्यमातून म्हणा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल कुठल्याही प्रकारची अधिकृत तारीख ही डिक्लेअर करण्यात आलेली नाही। परंतु आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ हा शेतकरी बांधवांना दिला जाऊ शकतो। पण फक्त आणि फक्त 8व्या हप्त्याबद्दलच ही अपडेट आहे आणि आज जर आपण पाहिलं तर नमोचा 8वा हप्ता हा इथून मागेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, परंतु तो अद्यापही जमा झालेला नाही। याचा अर्थ असा आहे की अजून 8वा हप्ताच जमा झालेला नाही, तेव्हा 9व्या हप्त्याचा तर सध्या तरी कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये। त्यामुळे मित्रांनो फक्त आणि फक्त 2000 रुपयांचाच लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाला जवळपास 90,41,000 शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करायचा आहे। यासाठी जवळपास 1850 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे। परंतु अद्याप आपण जर पाहिलं तर नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीची तरतूद करण्यात आलेली नाही। आणि आपण जर पाहिलं तर सध्या मात्र म्हणजे अद्याप कुठली जरी अपडेट नसली तरी सुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता नक्कीच वितरित केला जाऊ शकतो आणि यासाठी 1850 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे। तर तीही राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच पाठवली जाऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची सविस्तर अपडेट। पुन्हा भेटूया आणि हो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।